सत्तूलाल, सफाई एकदम चकाचक होनी चाहिए, एकदम चकाचक. अरे कोपऱ्यात पुसते, प्रत्येक कोपऱ्यात. पुस पुस. हा, ते प्रत्येक पुस्तक काढून पुसता सत्तू. आता सरबत नाही मिळणार. काकू, काल बँकवाल्याला मित्र म्हणाली. ए सत्तू, हात काढ. असं काही नाही आई, हा सांगतोय तसं. काय माहितीये का, एखाद्या मुलीने आपल्याला मित्र म्हटलं तर तिच्या मनात आपल्याबद्दल आदर असतो. पण प्रेम असतच असं नाही, नाही का? पण समजा असं झालं की हळूहळू तिने स्वतःच्या आयुष्यातली सुख दुःख तुमच्या बरोबर शेअर केली किंवा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सामील करून घेतलं, तर तीच मैत्री पुढच्या मजबूत नात्याची पायरी ठरू शकते. कळलं? असं काही नसतं. हळू जरा. काय झालं? बस बस बस, कुठे धडपडला? काय झालंय कार्तिक, कुठे पडलास? कसं लागलंय? सत्तूचा फर्स्ट एड बॉक्स पटकन. अरे केवढं लागलंय तुला? कार्तिक, अरे केवढं लागलंय, काय झालंय? तुला पण लागलंय? मला नाही लागले जास्त, कार्तिकला लागले. ऍक्च्युली रस्त्यात गाडी स्किड झाली. कुठे लक्ष असतं रे कार्तिक हल्ली तुझं? घरात कोणाला काही सांगत नाहीस, कोणाशी नीट बोलत नाहीस, सतत एकटा असतोस तू. इतकं निष्काळजीपणा वागलास तर माझा जीव राहणार आहे का ठाण्यावर? आई, प्लीज मला पाणी आणशील का? मी पाणी आणते आणि तुमच्या दोघांसाठी लिंबू सरबत पण करून आणते. ते लवकर लावा त्याला औषध. मी आले. काय कार्तिक, हे सावकाश चालवायचीस ना गाडी? किती लागलंय कार्तिक? दादा हळू हळू. दादा दादा झोमतय खूप. कार्तिक काय झालंय? आजकाल असा का वागतोयस? कार्तिक मला पण नाही सांगणार आहेस का? काही नाही दादा. आदू तो नाही सांगणार. त्याने ठरवलं स्वतःला त्रास करून घ्यायचा आणि मलाही शपथ घातली की कोणाला काहीच नाही सांगायचं. म्हणजे? पण एवढं मात्र सांगू शकते की तो एका मुलीच्या प्रेमासाठी स्वतःला त्रास करून घेतोय. अच्छा, म्हणजे आधी प्रेमात पडला, नंतर गाडीवरून पडला. कार्तिक, मुक्त काय म्हणते? खरंय हे? एकदा विश्वास दाखवून सांगायचंच तर. कार्तिक, तू म्हणशील त्या मुलीकडे जाऊन मी तुझ्यासाठी तिचा हात मागू शकतो. कळलं? माझ्या हातात असत्या गोष्टी तर सांगितल्या असत्या दादा. आय एम फिनिश. संपलंय सगळं. I'm so sorry. All okay ना? हो, नक्की? अगं हो. काय झालं, कसला विचार करतेस? नाही नाही, ते घरात कॅश थोडी जास्तच आहे ना. नको विचार करूस, आई बाबा आहेत. घे पोहे. मी बघते.
तू चहा दे बाबांना. हॅलो. हॅलो मालती ताई, स्नेहलता बोलतीये. मग 8 तास गेले बरं का. आता फक्त 40 तास राहिलेत. काय ना यातले अर्धे तर तुमच्या झोपण्या उठण्यातच जातील ना, त्यामुळे घाई करा. हो ना. नाही त्यासाठीच फोन केला होता हो मी तुम्हाला. हो, आमचे प्रयत्न सुरू आहेत. करा प्रयत्न सुरू ठेवा. मी फोन ठेवते. हा बाबा, हा. सॉरी सॉरी सॉरी. काय स्नेहलता ताईंचा फोन होता. 48 तासात राणीहार, त्यातले 8 तास तर संपले. स्नेहलता ताई असं म्हणाले. मी काय म्हणते, माझ्या विजू मामांना फोन करायचा का? त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तो नक्की मदत करेल. मालती, तुम्हाला काय समजतेस? आतापर्यंत हजारो संकट आली, हा देशपांडे स्थिर उभा राहिला ना. एक पैची तरी मदत घेतली का मी कोणाकडून? हो पण तू तुझ्या माहेरून मला मदत घ्यायला सांगते. आहे माझ्याकडे आता एक पर्याय आहे. मी शाळेत निघालोय, ट्रस्टिंगकडे PF साठी अर्ज देतोय. पण आज रविवार आहे ना. 11 वाजेपर्यंत असतात ट्रस्टी. बघतो मी. बाबा, सॉरी पण PF हा तुमचा म्हातारपणाचा आधार आहे. दीपू, आताच आता ग. मी माझ्या भविष्याच्या मोहात पडून शलाकाचं आयुष्य खराब नाही करू शकत. नीट लक्ष ठेवा जोखमीकडे. परकी संपत्ती ही दुप्पट जोखमीची असते, कारण ती विश्वासानं दिलेली असते आणि विश्वासाचं मोल नसतं. लक्ष ठेवा नीट. मी येतो जाऊन. असं असं ठीक आहे. काय गोळ्या घेतल्यास ना? हो बाबा. मी आलो. हा जाऊन. माझ्यामुळे बाबांना खूप त्रास होतोय ग. माझ्या लग्नामुळे घरात सगळ्यांना टेन्शन आलंय. हे बस, तू बस बघ. हे बघ, तू त्रास करून घेऊ नकोस. आणि तुला माहितीये ना, बाबांनी आतापर्यंत प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढलाय. ह्यावर सुद्धा नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. ते करतील काहीतरी.
तू नको काळजी करूस, माझ्याकडे एक प्लॅन आहे. हा, आलेच. चल आता आराम करा दोघे जण. आता चल सावकाश. हॅलो. इंद्राजी, सॉरी म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब करते, पण एक अर्जंट काम आहे. रविवारी कसलं का? काम ऍक्च्युली पर्सनल आहे. म्हणजे मला तुम्हाला विचारायचं होतं की सोनं असं हप्त्यावर घेता येतं का हो? आणि तुमच्या ओळखीत कोणी आहे का असं? येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील. जरा थांब ना सर तू. हा, माझा एक मित्र आहे मॅडम, तो देईल करून. अच्छा, मग मी कुठे भेटू? आय मीन थोडं अर्जंट आहे, तर आज भेटूया का प्लीज? सगळं ठीक आहे ना मॅडम? हा हा. तुम्ही काळजी करू नका. एक काम करा, मला एक तासाभरात विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बाजूला चारभुजा ज्वेलर्स आहे ना, तिथे येऊन भेटा. हा ठीक आहे. ओके, थँक्यू. काम करा, मला एक तासाभरात विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बाजूला चारभुजा ज्वेलर्स आहे ना, तिथे येऊन भेटा. हा ठीक आहे. ओके, थँक्यू. काय रे, सोमवार असो की रविवार, भेटल्याशिवाय चैन पडेना यार. ही माझ्या प्रेमाची जादू असणार. आई खरं बोलत होती. हळूहळू जर का एखाद्या मुलीने तुम्हाला तिच्या आयुष्यातल्या बारीक सारीक सुखदुःखांमध्ये सामील करायला सुरुवात करून घेतली, तर तीच मैत्री ही पुढच्या मजबूत नात्यांची पायरी ठरू शकते. सर, छान छान छान. अरे अरे, असू दे असू दे. अनुजाला नोकरी लागली हे कळलं मला. सर तुम्ही एकही पैसा न घेता तिच्या प्रवेश परीक्षेची तयारी करून घेतली सर. तुमच्यामुळे माझ्या मुलीला आज 10 लाखाचं पॅकेज मिळालं सर. अरे वा, छान छान. बरं, अनुजाला म्हणावं आता नोकरी जी करतेस. श्रीधर, झालं ना? ये आता. हो सर, येतो सर. ये ये. बोला. हो सर, शलाकाचं लग्न ठरलेलं आहे. 21 तारखेचा मुहूर्त आहे. म्हणजे मी त्याची पत्रिका तुम्हाला रितसर देईनच. काय सध्या काही खर्च अडलेले आहेत, म्हणून म्हटलं PF साठी अर्ज करूया. तो अर्ज राहू दे बाजूला. आधी हे घ्या. हे काय? कारणे दाखवा नोटीस. 1 महिन्याच्या विनापरवाना रजेसाठी तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तुम्हाला कामावरून का काढून टाकण्यात येऊ नये याचीही नोटीस आहे. तर काय म्हणजे प्रोसिजर प्रमाणे अर्ज वगैरे देऊन गेलो होतो. हे पहा, मला तुमचा कुठलाही अर्ज मिळाला नाही. असं कसं होईल सर? हे बघा, मला माफ करा. आधी तुमची नोकरी वाचवायचा प्रयत्न करा, कळलं? या आता. हाय इंद्रा,
काय म्हणतोस आधी ते गरीबाकडे कुठे वाट चुकलास? हा मॅडम या ना. काय दाखवू? नाही दागिने नको आहेत मला ऍक्च्युली. मॅडम एक मिनिट. इंद्रा, अरे आमच्याकडे 101 पेंडंट आलेत. झक्कास पेंडंट आहेत. हार्ट शेप आहेत, डायमंडचे आहेत. थांब दाखवतो. परेश, अरे ऐक तर. अरे थांब रे. परेश ऐक तर. थांब रे, बघ तू. आवडलं ना? वहिनींना दे. अरे खुश होतील त्या. अरे त्या बँकेमधल्या आमच्या मॅडम आहे. अच्छा हो का? सॉरी यार, मला माहित नव्हतं. सर ऍक्च्युली मला ना सोनं हवंय EMI वर. होऊ शकेल का? हा काय मॅडम, तुमच्यासोबत इंद्रा आहे हा, आणि तुम्ही सोनं EMI वर घेणार? माझं पर्सनल काम आहे ऍक्च्युली. ते मला तुमच्यापर्यंत घेऊन आले हेच खूप आहे माझ्यासाठी. होऊ शकेल का काम? क्रेडिट कार्ड असेल तर होऊन जाईल. क्रेडिट कार्ड तर नाहीये माझ्याकडे. माझ्याकडे आहे क्रेडिट कार्ड. इंद्राजी, दुसरा काही पर्याय आहे का? दुसरा आहे ना. तुम्ही KYC सबमिट करा तरी सुद्धा होऊन जाईल. ग्रेट, चालेल. हा मी पो म्हणतो. काय झालं? पाणी पाणी. अहो मुलगी कुठं गेल्यात? दीपू गेलीये बाहेर कामाने. ताई आणि दीदी डॉक्टरकडे गेलेत. काय झालं पैशांचं? त्या स्नेहलता ताईंचा पुन्हा फोन येऊन गेला. ते लोक 1-1 तास मोजतायत. मालती, आपल्या शलाकाच्या लग्नाचं स्वप्न अपुरत राहणार. पैसे नाही मिळाले. असं अभद्र बोलू नका. आपण आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. मी शिवधनुष्य नाही पेलू शकलो हेच शेवटी सत्य आहे. मी हरलो मालती, हरलो मी.